नमस्कार मंडळी. मागच्या वीकमध्ये शुभांगीला तिच्या बहिणीकडे लातूरला सोडून मी निघालो जगन्नाथपुरीच्या रथयात्रेला. आपल्या पुण्याच्या एअरपोर्टवरून अतिशय महागडी आणि बेचव अशी कॉफी पिऊन मी रात्री 12:30ची फ्लाईट घेऊन आलो हैदराबादवरून मी जाणार आहे भुवनेश्वरला. हैदराबादमधल्या लाऊंजमध्ये बसलेलो आहे. 2 रुपयामध्ये आपली एंट्री झालेली मस्तपैकी. आपली पुढची फ्लाईट आहे 5:40 2 रुपयात पोटभर जेव्हा या स्कीमचा पुरेपूर उपभोग घेऊन मी थोडं माझं पेंडिंग काम संपवलं आणि फ्लाईट घेऊन आलो मस्तपैकी भुवनेश्वरला. आता इथं भुवनेश्वरून मी आता माझ्या हॉटेलमध्ये इथं बुकिंग केलेली. त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की जवळ काय तिथपर्यंत कोणार्कपर्यंत कसं पोहोचायचं. त्यांनी मला सांगितलं आहे मास्टर कॅन्टीनला जायचं आणि मास्टर कॅन्टीनवरून मग तिकडून बस भेटेल कोणार्कला. आता कोणार्कला जाऊया आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवेल मी कोणार्कमध्ये. कोणार्क टेम्पल, उद्या जगन्नाथपुरीला जाणार आहे. जगन्नाथपुरीला का आलो आहे त्याचं पण कारण मी तुम्हाला सांग. भुवनेश्वर एअरपोर्टपासून मास्टर कॅन्टीनपर्यंत मी ऑटोनी आलो आणि त्यानंतरून पुढे बसेसला गर्दी असल्यामुळे कोणार्कपर्यंतचा 70 किलोमीटरचा प्रवास मला स्टँडिंगच करावा लागला. पण गाडीत गारगार AC असल्यामुळे मला हा विशेष काही जाणवला नाही. तर हा होता आपला पुणे ते कोणार्कपर्यंतचा प्रवास. आता उद्या कोणार्कमधलं सन टेम्पल बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, गुड बाय.